नमस्कार. खरे सांगेनमध्ये मी श्रीरंग खरे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणि त्यामुळे होत असलेले प्रवाशांचे हाल याबाबतचं वास्तव तुमच्यासमोर मांडण्यासाठी आलोय. सणासुदीच्या दिवसांना सुरुवात झाली आहे. गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्यांची संख्या वाढायला लागली आहे. गणपती हा विघ्नहर्ता आहे असं म्हणतात. त्याच्या उत्सवासाठी कोकणाकडे निघालेल्यांच्या वाटेत एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचं विघ्न उभं राहिलेलं आहे. कोकणात जाणाऱ्यांनी रिझर्वेशन केली होती, मात्र जेव्हा ते बस पकडायला स्टँडवर आले तेव्हा बस कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याचं त्यांना कळालं. उत्सवाच्याच वेळी ही विघ्न काय येतात असा प्रश्न विचारत हे प्रवासी एसटी कर्मचाऱ्यांना शिव्यांची लाखोली वाहू लागले. काही आगारांमध्ये वादाचे प्रसंग देखील ओढावले होते. 13 संघटनांनी या आंदोलनाची हाक दिली होती. यातील बहुतांश संघटना या विरोधी पक्षांशी संलग्न किंवा अप्रत्यक्षरित्या संबंधित आहेत. भाजप नेत्यांशी निगडीत 2 संघटनांनी देखील नंतर या आंदोलनामध्ये उतरण्याचा निर्णय जाहीर केला. राज्य शासनाचे कर्मचारी आणि एसटी कर्मचारी यांच्या पगारातील तफावत दूर करावी अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. ही तफावत 35% असल्याचा दावा या आंदोलकांनी केलेला आहे. 7 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांसोबत एसटी संघटनांची बैठक झाली होती. 20 ऑगस्टपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र ते पूर्ण झालं नाही असं आंदोलकांचं म्हणणं आहे. 20 ऑगस्ट नंतर प्रशासनाशी एसटी कर्मचारी संघटना 5 वेळा मंत्रालयात जाऊन आल्या होत्या. प्रशासनासोबत 2 वेळा बैठका देखील झाल्या, मात्र यावर तोडगा निघाला नाही. महाराष्ट्रात 250 बस डेपो असून त्यापैकी 90% बस डेपो बंद केल्याचा कर्मचारी संघटनांनी दावा केलेला आहे. एसटीचे एकूण 80,000 कर्मचारी असून 60,000 कर्मचारी आंदोलनात उतरल्याचं सांगण्यात येत आहे. सत्ताधारी पक्षांशी निगडीत 2 संघटनांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ अशी एक म्हण आहे, मात्र इथे कर्मचारी संघटना आणि प्रशासनाच्या वादात प्रवाशांचा तोटा होऊ लागलेला आहे. या तिघांमधील या समस्येमुळे लाभ कोणाला होणार असेल तर तो आहे खाजगी वाहतूक सेवा पुरवणाऱ्यांना. खाजगी बसेस आता वाटेल ते तिकिटाचे दर लावण्यास मोकळे झालेत. प्रवाशांना एसटीचा पर्याय उरला नसल्यानं त्यांना खाजगी बसनं प्रवास करावाच लागेल. जाता जाता 2 महत्त्वाचे प्रश्न. पहिला प्रश्न, जर कर्मचाऱ्यांनी ऑगस्ट महिन्यापासून आपल्या मागण्यांसाठी पाठपुरावा केला होता तर मग सरकारतर्फे त्यावर वेळीच तोडगा का काढण्यात आला नाही? आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सणासुदीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी संपावर जाणं हे योग्य आहे का? आपल्याला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा, कारण आपल्या प्रतिक्रिया या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत. व्हिडिओ आवडल्यास तो अधिकाधिक शेअर करा आणि आम्हाला सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.